ह्या वर्गामध्ये जास्त आहे, ज्या वर्गाचा एनरोलमेंट रेट कमी आहे. पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो स्कूलशी संबंधित आहे की एलिमेंटरी एज्युकेशन पर्यंत, प्रायमरी अप्पर लोअर प्रायमरी अप्पर प्रायमरी, पण जेव्हा तुम्ही सेकंडरीला जाता मॅट्रिकला 9वी 10वी आणि त्याच्यानंतर मग 11वी 12वीला, तर ड्रॉपआउट रेट एकदम वाढतो सेकंडरी लेवलवर आणि सर्वात जास्त वाढतो हायर सेकंडरी लेवलवर. म्हणजे महाराष्ट्राचं जर पाहिलं तर एलिमेंटरी लेवलवर एनरोलमेंट रेशिओ इज क्लोज टू 100 आणि तो मग कमी होतो सेकंडरीमध्ये, मला वाटते 95% की असा होतो, पण पुढे चालून तो चक्क 67%वर येतो हायर एज्युकेशनमध्ये. म्हणजे जवळजवळ 33% ड्रॉपआउट एनरोलमेंट रेट कमी आहे हायर एज्युकेशनला. तर ड्रॉपआउट होत असल्यामुळे एनरोलमेंट रेट हा ह्या काही वर्गामध्ये जास्त आहे. मी ड्रॉपआउट रेटचे फिगरसुद्धा पाहिले. हायकास्टमध्ये हायर इन्कम ग्रुपमध्ये कमी ड्रॉपआउट रेट, आणि त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन आणि प्रमोशन. नॅशनल सॅम्पल सर्वे आपल्याला हा डेटा देतो की ट्रान्झॅक्शन कसं आहे, पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये, दुसऱ्यातून तिसऱ्यातून चौथ्यामध्ये. व्हॉट इज द ट्रान्झॅक्शन्स, व्हॉट इज द प्रमोशन, व्हॉट इज द प्रोपोर्शन ऑफ फेल्युअर, हे जर पाहिलं तर ते सुद्धा आपल्याला दिसतं की लो इन्कम ग्रुप, मुस्लिममध्ये फार ड्रॉपआउट आहे, विशेषतः महिलांमध्ये. आणि हे सांगायचं मी विसरलो की महिलांमध्ये जास्त ड्रॉपआउट आहे, शेड्यूल ट्राईबच्या, शेड्यूल कास्टच्या, मुस्लिमच्या. तर त्यांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन रेट आणि प्रमोशन रेट फार कमी आहे. त्याचे कारणं शोधताना मी सांगेल. तर याचे काय कारण आहे, वाय द ड्रॉपआउट रेट इज लो, हाय, वाय द ट्रान्झॅक्शन प्रमोशन रेट इज लो. त्याच्यामध्ये आपल्याला असं दोन कारणं दिसतात आपल्याला. ते दोन कारणं असे की एक तर आर्थिक जो सपोर्ट आहे विद्यार्थ्यांना तो फार कमी आहे, इव्हन स्कूल लेवलवर सुद्धा. प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, परंतु जो तुम्ही कव्हरेज जर बघितला, स्कॉलरशिपचा कव्हरेज, प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिकचा कव्हरेज जर बघितला तर कव्हरेज इज व्हेरी लो. आता शेड्यूल कास्टला ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे त्यांनाच फक्त पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मिळते, आणि ती 6-6 महिन्यांना मिळते. तो मुलगा काही त्याला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मेंटेनन्स स्कॉलरशिप आहे, नाही फीज आणि पुस्तकं याच्याकरताच नाही, तर तो खाण्याकरता सुद्धा आहे. जर तुम्ही त्याला 6-6 महिन्यानंतर देत असाल तो रजिस्ट्रेशन करतो आणि कॉलेजला येणार नाही, ड्रॉपआउट होऊन जाईल. तर कव्हरेज ऑफ द पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप इज व्हेरी लो बिकॉज ऑफ इन्कम लिमिट, बट देर आर अदर रिझन ऑल्सो. तर इकॉनॉमिक सपोर्ट टू द स्टुडंट इज लेस. As a result, he is frustrated, he lose interest in the education, and he get drop out. दुसरं रिझन असं दिसतं आपल्याला की लो इन्कम ग्रुप, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टचा लो इन्कम ग्रुप, विशेषतः कॅज्युअल लेबरची मुलं हे जेव्हा येतात स्कूलमधून पुढे वाटचाल करतात, तर त्यांच्या अडचणी असतात शिकण्याच्या. भाषेचा प्रश्न आहे, समजुतीचा प्रश्न आहे. त्यामुळे जो शिक्षक शिकवतो तो स्टँडर्ड पद्धतीने शिकवतो. तो जो विद्यार्थी कॉन्व्हेंटमधून आलेला आहे, जो विद्यार्थी चांगल्या शाळेमधून आलेला आहे, जो अशा फॅमिलीमधून आलेला आहे ज्याचे पेरेंट्स शिकलेले आहेत, त्याचं त्या सब्जेक्टमधलं ज्ञान चांगलं राहतं, तो कॅप्चर करतो. पण तो जो कॅज्युअल लेबर मुलगा आहे, लो इन्कम ग्रुपचा मुलगा आहे, ट्रायबलचा मुलगा आहे, ज्याचे आईवडील अशिक्षित आहेत, त्याला काही माहित नाही. त्याला जे काही मिळेल ते शिक्षकाकडनं मिळेल, पण शिक्षक हा डिफरन्शिएशन करत नाही. एक स्पेशल कोचिंग आणि स्पेशल फॅसिलिटी अशा नाही आहेत. ज्याचं उत्पन्न जास्त आहे तो प्रायव्हेट कोचिंग करतो, त्याची फिगर आहेत आपल्याकडे. द पर्सेंटेज ऑफ दोज हूज आर गोईंग फॉर प्रायव्हेट कोचिंग इज मच हायर अमॉंग द हायर इन्कम ग्रुप. ह्याला ना कोचिंग आहे आणि शिक्षक त्याच्याकडे स्पेशल अटेन्शन देत नाही. या दोन कारणामुळे आपल्याला ड्रॉपआउट प्रामुख्यानं पाहायला मिळतात. आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारण्यात आलेला आहे रिस्पॉन्डंटला, स्टुडंटला, की बाबा तो ड्रॉपआउट काय आहे, कोणत्या कारणामुळे. त्याचे 7-8 कारणं त्यांनी हे केलेले आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं कारण येतं की नॉट इंटरेस्टेड.
नंतर येतो की एंगेजमेंट इन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इकॉनॉमिक कंपल्शन. सरळ सरळ आपल्याला दिसतं. महिलांच्या बाबतीत 2 ॲडिशनल रिझन्स आहेत. एक डोमेस्टिक वर्क. तिला जेव्हा विचारलं त्या मुलीला किंवा तू का शाळेत येत नाही, घरचं काम जास्त आहे त्यामुळे मला काही वेळ मिळत नाही शाळेला. आणि दुसरं अर्ली मॅरेज. सो अर्ली मॅरेज अँड एंगेजिंग इन डोमेस्टिक वर्क इज द ॲडिशनल रिझन फॉर द गर्ल. मला नाही वाटत त्याच्याकरता काही आपण स्कीम डेव्हलप केलेल्या आहे. कर्नाटकच्या रिपोर्टमध्ये मी स्पेसिफिकली या स्कीम दिलेल्या आहेत. त्यांना त्याचे सोल्युशन दिलेले आहेत महिलांकडे काय करायचं. त्यानंतर मॅरिड वुमन ज्या आहेत, ज्या ड्रॉप आउट होतात, शिकता नसतात, त्यांना काही सवलती दिल्या पाहिजे. त्याच्यावर मी नंतर येईल. पण हे 2 कारणं आहेत. नंतर आपण येऊ की न्यू एज्युकेशन पॉलिसीनं काय केलं, काय सजेशन दिले आणि काय सजेशन दिले. दुसरं महत्वाचं म्हणजे प्रायव्हेटायझेशन, इनइक्वॅलिटी इन्कम. प्रायव्हेटायझेशन इज अ कमर्शियलायझेशन. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय, आपल्याकडे 3 प्रकारच्या संस्था आहेत. गव्हर्नमेंट, प्रायव्हेट एडेड, प्रायव्हेट अनएडेड. तर प्रायव्हेट अनएडेड असल्यामुळे ते स्वतःच्या पैशावरती चालवतात. व्हॉट इज द सोर्स ऑफ फंडिंग? सोर्स ऑफ फंडिंग इज द ट्युशन ऑफ द स्टुडंट. दॅट इज वाय इन अमेरिकन टर्मिनॉलॉजी इट्स कॉल्ड युजर इन्स्टिट्यूशन. ट्युशन सपोर्टेड, स्टुडंट सपोर्टेड. जेव्हा मी त्याचे फिगर पाहिले, नॅशनल सॅम्पल सर्व्हेमध्ये तुम्हाला इन्कमचा डेटा मिळतो. एखाद्या संस्थेला जर विचारलं, ह्या कॉलेजला जर विचारलं की तुमचे व्हॉट आर युअर सोर्सेस ऑफ इन्कम, तर तिथे मिळतं आपल्याला की प्रायव्हेट संस्थेमध्ये 90% to 85% इन्कम इज थ्रू ट्युशन फ्रॉम द स्टुडंट, फ्रॉम द पेरेंट. आता स्वाभाविक आहे की जे गरीब विद्यार्थी आहे ते जाऊ शकणार नाही. आणि विशेष म्हणजे स्कॉलरशिप नसणार, फेलोशिप नसणार. फेलोशिपचं प्रमाण कमी आहे, स्कॉलरशिपचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे जो गरीब विद्यार्थी आहे ते त्याला प्रायव्हेट स्कूलमध्ये आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जाऊ शकत नाही. जेव्हा आपण टोटल स्टुडंट जर घेतले महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये उदाहरणार्थ, सो बल्क ऑफ देम 55% आर फ्रॉम द टॉप इन्कम. आज महाराष्ट्रामध्ये हायर एज्युकेशनचं जे प्रायव्हेटायझेशन आहे, जे काही टेंटेटिव्ह फिगर मला जे मिळाले ते असं आहे की 30% ऑफ द युनिव्हर्सिटीज आर प्रायव्हेट. स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी and deemed private university. State private university is about 22% and deemed university is about 12%. 50 वर्षापूर्वी ही कल्पना सुद्धा नव्हती. University means state university, central university. But now you have almost 30%, 1/3 of our universities are private, where fee is very high. 63% of the colleges are private, self-financed. And I think about 65 to 67% standalone institution. Standalone म्हणजे ज्या डिप्लोमा देतात, सर्टिफिकेट देतात, are private. And they give skilled education private. If this is the level of privatization where the fee is very high, obviously the access of the poor will be low. The privatization is one of the major source of inequality in the access to higher education or lower enrollment ratio. त्याच्यामध्ये मी हे सुद्धा तपासलं महाराष्ट्राकरता की प्रायव्हेट संस्था ज्या आहेत त्या फ्रीशिप किती विद्यार्थ्यांना देतात आणि स्कॉलरशिप किती विद्यार्थ्यांना देतात. नॉट लेस दॅन 1% or 2% गिव्ह द फ्रीशिप or स्कॉलरशिप. ऑल्दो देअर मेन सोर्स ऑफ इन्कम इज ट्युशन 85 to 90%. तर हा प्रॉब्लेम सध्या जो आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, नोट करून घ्या, मी दिला तो, पण त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात ह्या सरकारचं आहे की द प्रॉब्लेम इन महाराष्ट्र, इमर्जिंग प्रॉब्लेम इन महाराष्ट्र इज नॉट ऑन सप्लाय साइड. सप्लाय साइड मीन्स देर आर गुड there are good number of colleges, there are good number of schools. विद्यार्थ्यांना जायचं असेल तर ऍडमिशन मिळू शकते, इतकी कॉम्पिटिशन नाही आहे, सरकारी याच्यामध्ये आहे. द मेन प्रॉब्लेम इज की एनरोलमेंट करणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. and that is because of poverty, that is because of economic reason. So it is the problem is on demand side. आणि त्या डिमांड साईड प्रॉब्लेमला न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही थारा नाही आहे, उलट त्याचे निगेटिव्ह रिकमेंडेशन आहेत. आय कम सून ऑन दॅट. दिस इज द फर्स्ट चॅलेंज, हाऊ टू इन्क्रीज द एनरोलमेंट.
आणि इथल्या प्राध्यापकांनी सांगितलं मला, यांनी सांगितलं, आपल्या सेंडीनी यांनी सांगितलं की न्यू एज्युकेशन पॉलिसी नंतर करिक्युलम ज्या पद्धतीनं निर्माण केला आहे त्याच्यामध्ये स्टुडंटची एनरोलमेंट कमी झाली आहे, 20,000 or 22,000. Why should, if among the scheduled castes and poor the enrollment is so low, why should they not come forward and register? It's because of policy. So we'll come to that later. दुसरा प्रॉब्लेम आहे क्वालिटीचा. ब्रीफली मी तो क्वालिटीचा प्रॉब्लेम लक्षात घेईन. क्वालिटी जी आहे ती ही 3 घटकावर अवलंबून असते. हायर एज्युकेशनमध्ये पर्टिक्युलरली, स्कूलमध्ये सुद्धा तेच असणार. एक की आजकाल NC NAC ही असेसमेंट करते, ॲक्रिडिटेशन करते आणि ग्रेड देते, आणि नॅशनल रँकिंग फ्रेमवर्क सुद्धा झालेला आहे, त्याच्यामध्ये रँकिंग सुद्धा मिळतं. महाराष्ट्राचा डेटा जर पाहिला आपण तर व्हेरी फ्यू गव्हर्नमेंट कॉलेजेस अँड द युनिव्हर्सिटी आर हॅव्हिंग अ हायर ग्रेड ऑफ A. Many of them are B+. And नॅशनल रँकिंगमध्ये कमी आहे. दॅट शोज द पुअर क्वालिटी, रिलेटिव्हली पुअर क्वालिटी. आता त्याची 3 कारणं आहेत पुअर क्वालिटी असण्याची. एक म्हणजे टीचर, द सप्लाय ऑफ टीचर, द नंबर ऑफ टीचर इन द युनिव्हर्सिटी अँड कॉलेजेस. सेकंड इज द रिसर्च बाय द टीचर, बिकॉज रिसर्च अँड टीचिंग इज कॉम्प्लिमेंटरी. अँड थर्ड इज द इन्फ्रास्ट्रक्चर. याचा मी सविस्तर अभ्यास केलेला आहे, पण आता मला फिगर आठवत नाही. त्यावेळेचे फिगर जे होते 2007-08 होते. द मेजर ट्रेंड इज दिस की जेव्हा मी UGCचा चेअरमन होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की टीचरचा प्रॉब्लेम, स्केर्सिटी ऑफ टीचर इन द युनिव्हर्सिटी कॉलेज इज अ मेजर प्रॉब्लेम. सो आय सॉर्ट ऑफ ऑर्गनाइज अ meeting with the UGC secretaries. I said, what is this problem? तर ते असं म्हणाले की सर, more than 80% of the state have taken an administrative decision not to fill the post on a permanent basis. Ad hoc वर अपॉइंट करा, गेस्ट टीचर अपॉइंट करा, क्लास टू क्लास वाइज टीचर अपॉइंट करा, रिटन ऑर्डर. And as a result, over a period of 15 to 20 years, there is an acute scarcity of a permanent teachers in the university and the colleges. कालचा जर न्यूजपेपर तुम्ही वाचला असेल, मी तुम्हाला ॲग्रिगेट स्टॅटिस्टिक नाही देऊ शकत की जो आहे तो टेबल मी जनरेट केला, असिस्टंट प्रोफेसर एव्हरीथिंग. अँड इट्स व्हेरी 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 डिस्टर्बिंग सिच्युएशन, एस्पेशली प्रोफेसर इन द स्टेट युनिव्हर्सिटी, असिस्टंट प्रोफेसर इन द स्टेट युनिव्हर्सिटी. कॉलेज इज रिलेटिव्हली स्लाइटली बेटर. परंतु कालची जी न्यूज होती की 75% ऑफ द सँक्शन पोस्ट इन पुणे युनिव्हर्सिटी आर नॉट फिल्ड. 75%. इट वॉज इन टाइम्स ऑफ इंडियन एक्सप्रेस. आणि त्यांनी म्हटलं की काही डिपार्टमेंटमध्ये काही सब्जेक्टमध्ये हे प्रपोर्शन 80% आहे. या कॉलेजची काय स्थिती आहे मला माहीत. परंतु महत्वाचा जो क्रायसिस आहे सध्या, तो क्रायसिस आहे the scarcity and lack of teacher which are appointed on permanent basis. Now, if you are appointing the teacher, not appointing the teacher on permanent basis and appointing on the guest contractual, it affects teaching. कर्नाटकामध्ये मी पाहिलं, महाराष्ट्रामध्ये तुम्ही डेटा पाहिला नाही की ज्या क्वालिफिकेशन ऑफ द गेस्ट टीचर आहे, इट इज मच लोअर दॅन व्हॉट इज प्रिस्क्राइब गिव्हन बाय द UGC. पोस्ट ग्रॅज्युएट आहे, PhD नाही, कधी कधी नेट केलेलं नाही, आणि इंटरॅक्शन स्टुडंट समोर होत नाही. आला, आपला क्लास घेतला, निघून गेला. क्लास वाईज पैसे मिळतात, पिरियड वाईज पैसे मिळतात. आणि याला फॉर्मलाइज केलं सरकारने की यू विल हॅव टू टेक परमिशन फॉर द स्टेट गव्हर्नमेंट टू अपॉइंट द गेस्ट टीचर और ए टीचर ऑन कॉन्ट्रॅक्ट और टीचर ऑन पिरियड वाईज. विद्यापीठ तुम्हाला परमिशन देईल कॉलेजला. विद्यापीठाला सरकारकडून परमिशन. इट्स नॉट ओनली ए टेम्पररी फिनॉमिना, इट इज फॉर्मलाइज फिनॉमिना. त्यामुळे टीचरची जी क्वालिटी आहे दॅट हॅज बीन डिटोरिएटेड. सो इट अफेक्ट इन द नॉलेज ऑफ द स्टुडंट. आणि मग लोक बोलतात की त्या विद्यार्थ्याला काय येतं, काय येत नाही. ही इज नॉट टू बी ब्लेम. टीचरला ते विद्यार्थ्याला पकडून त्याला शिकवावं लागतं ना. इट इज इन हँड ऑफ टीचर. बट इफ यू डोंट हॅव परमनंट टीचर आणि यू डोंट हॅव अ क्वालिफाईड टीचर, देन देर इज अ प्रॉब्लेम. स्थिती रिसर्चची आहे.
research improve your quality of teaching. That is why teacher faculty scholarship आहे, PhD करा, पेपर लिहा, ऑल काइंड ऑफ थिंग्स. परंतु जर रिसर्चची फॅसिलिटीज बघितल्या आणि स्टेटस बघितलं त्याची सुद्धा हालत वाईट आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर I do not know, I have not checked up in greater detail, but let me tell you, Karnataka, and Karnataka is not different from Maharashtra, that in some of the private colleges there are no even proper classrooms. टॉयलेट नाही आहे. महाराष्ट्रामध्ये ह्या फॅसिलिटी चांगल्या आहेत. मी आता सकाळीच फिगर बघितले, विसरलो मी तुम्हाला सांगायला, की आय थिंक लेडीज टॉयलेट, बॉईज टॉयलेट, ड्रिंकिंग वॉटर 90% च्या दरामध्ये आहे. पण तो डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये आला तर प्रोपोर्शन फार कमी आहे महाराष्ट्रामध्ये. वायफाय फॅसिलिटी आहेत का? इंटरनेट फॅसिलिटी विद्यार्थ्याकरता आहेत का? प्रोपोर्शन इज व्हेरी लेस. महाराष्ट्राकरता मी सेपरेट फिगर पाहिलेले आहेत की किती लोकांजवळ कम्प्युटर आहे, किती लोकांजवळ इंटरनेट कनेक्शन आहे, किती लोकांना कम्प्युटर काम करता येतं. ह्या डाटा सारा NSSमधून येतो. आणि यू आर टॉकिंग ऑफ ऑनलाईन एज्युकेशन. तर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम आहेत. तर हा इज अन क्वालिटी इश्यू ऑफ क्वालिटी. मी ओपन एज्युकेशन अँड फॉरेन कोलॅबोरेशन नंतरही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनवर यांनी बोललेलं आहे. मी त्याच्यावर जेव्हा पॉलिसी होती त्यावर तुमच्यासमोर बोलेल. आता लेट अस कम टू दीज आर द चॅलेंजेस. वन चॅलेंज इज इनइक्वल ॲक्सेस टू हायर एज्युकेशन, अँड दॅट इनइक्वल ॲक्सेस स्टार्ट फ्रॉम दी हायर सेकंडरी, नॉट ॲज मच द सेकंडरी. सेकंडरीला सुद्धा प्रॉब्लेम आहे. 9वी 10वीला जातात तिथे 10%, 5% प्रोपोर्शन कमी होतं. पण सर्वात जास्त डिक्लाइन होतं हायर सेकंडरीला, आणि हायर सेकंडरीला मग परत ड्रॉप आउट होऊन हायर एज्युकेशनला कमी होतं. सो अनइक्वॅलिटी इन द ॲक्सेस टू हायर एज्युकेशन, व्हाईल द गोल इज दॅट यू शुड गिव्ह ॲक्सेस टू एव्हरीबडी. दुसरं, क्वालिटी ऑफ एज्युकेशन इज देर आर डिस्पॅरिटीज इन द क्वालिटी ऑफ एज्युकेशन. आय वोंट से poor. Some of them get good education, some of them get poor education. So that is the second problem that we are facing, and the reason is the high dropout, and there is no financial support, and there is no academic support. मी त्याच्याविषयी एलॅबोरेशन करायचं विसरलो. जर जे विद्यार्थी गरीब आहेत, ग्रामीण बॅकग्राऊंडमधून येत आहेत, त्यांना जर क्लासरूममध्ये जे शिकवतो ते जर समजत नसेल पूर्णपणे, तर त्यांच्याकडे स्पेशल अटेन्शन द्यायला पाहिजे. त्यांना वेगळं बोलावून त्यांना विचारायचे त्यांचे प्रॉब्लेम्स काय, त्यांना शिकवायचं. सो दे विल कम आउट. मला आठवते मी चेअरमन असताना रयत शिक्षण संस्थेमध्ये गेलो. मी एक हॉस्टेलची स्कीम सुरू केली होती मुलीं करता मोठ्या प्रमाणावर, 25 लाख रुपयाची. तर त्यांनी ते हॉस्टेल बांधलं युजीसीच्या पैशाने. ते इनॉग्रेशन करताना मला बोलावलं. तर त्यांना ते मला सांगायला गेले, म्हणजे हे सर जी बिल्डिंग आहे, हे इथे आम्ही जे विद्यार्थी 10वी नापास झाले त्यांना शिकवतो. त्यांच्या जे डिफिशियन्सी आहे त्या कव्हर करतो. आणि सर त्याचा इतका रिझल्ट चांगला आहे म्हणे की सर्वचे सर्व जवळजवळ 90% विद्यार्थी मॅट्रिक पास होतात आणि वर जातात. ती जी रिझर्वेशन फिल्म बनवली होती तुम्हाला आठवत असेल, अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये टीचर आहे कॉलेजमध्ये आणि त्याला काढल्या जातं वगैरे वगैरे. त्याचा आग्रह एवढाच असतो की स्पेशल क्लासेस जे आहेत ते गरीब विद्यार्थ्याकरता अकॅडमिकली पूर विद्यार्थ्या करावे. आणि मग नंतर तो प्रायव्हेटली करतो. नंतर मग ते कॉलेज डिसिजन घेतात that yes, we will have a regular college, teacher will teach, but there will be a separate arrangement, separate building to give an additional coaching to the deficient student. तुम्ही पाहिले की नाही, तुम्हाला आठवते की नाही मला माहिती आहे. ते असं काही नाही. मी ती स्कीम सुरू केली होती इक्वल अपॉर्च्युनिटी ऑफिसच्या माध्यमातून. UGC वरून नोटीस दिलं होतं की इक्वल अपॉर्च्युनिटी ऑफिस तुम्ही सेटअप करा प्रत्येक कॉलेजमध्ये आणि याच्यामध्ये, आणि तिथे अकॅडमिक असिस्टंट सुद्धा द्या आणि डिस्क्रिमिनेशनचे इश्यू असतात ते सुद्धा द्या. आय डोंट थिंक द कॉलेजेस आर डुईंग दॅट. तर तो एक डिफिशियन्सी इन टीचिंग. आता लेट्स कम टू न्यू एज्युकेशन पॉलिसी व्हेरी क्विकली. 230 न्यू एज्युकेशन पॉलिसीनी ह्या प्रश्नांना काय पॉलिसी सजेशन दिलेलं आहे? न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या मी मेजर रिकमेंडेशन सांगतो तुम्हाला.
आणि त्या जेव्हा इम्प्लिमेंट करण्यात आल्या त्याच्यातून जे प्रॉब्लेम निर्माण झाले त्याच्यातून ही संघटना उभी होत आहे. त्याच्या अगोदर नाही, कारण का ते इश्यू समजले नाहीत. जेव्हा इम्प्लिमेंट करण्यात आल्या तेव्हा हे प्रॉब्लेम उपस्थित झाले. पण ही इम्प्लिमेंट करताना प्रॉब्लेम का निर्माण झाले तो पॉलिसी मी नंतर करतो. एक मुद्दा तुम्हाला सांगतो की बाबा का निर्माण झाले त्या प्रॉब्लेम. त्याचं कारण, महत्वाचं कारण हे आहे, तुम्हाला मी सांगतो ते हे मी लिहिलेलं आहे वारंवार, की जर तुम्ही राधाकृष्ण कमिशन किंवा 1882चं पहिलं कमिशन घेतलं, त्यानंतर 1904ला आहे, 1917ला आहे, त्याच्यानंतर 1946ला एक कमिशन सेटअप झालं, त्यानंतर राधाकृष्ण कमिशन इमिजिएटली स्वातंत्र्य जसं मिळालं तसं 1948ला राधाकृष्ण कमिशन बसवलं. त्यानंतर मग कोठारी कमिशन येतं 64-65ला. या जर कमिशनचा तुम्ही जर अभ्यास केला, बाकी कमिशन जाऊ द्या, पण 1948 राधाकृष्ण कमिशन आणि हे आपलं कोठारी कमिशन घेतलं, तुम्हाला दिसते त्यांची मेथड काय आहे. त्यांची मेथड साधी आहे, वेळ नाही मला. ती मेथड अशी आहे की त्यांनी डेटा गोळा केला, इन्फॉर्मेशन गोळा केली अबाउट द स्टेटस. मग ते एनरोलमेंट असेल, क्वालिटी असेल, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ऑन एव्हरी आस्पेक्ट, नंबर ऑफ हॉस्टेल्स, सर्व आस्पेक्टवर त्यांनी डेटा गोळा केला. तो डेटा गोळा कसा केला, जो सेकंडरी डेटा होता तो गोळा केला. आणि त्याच्या मग ते ऍक्च्युअली कमिशननी वेगवेगळ्या विद्यापीठाला जाऊन डाटा गोळा केला. कोठारी राधाकृष्ण कमिशन नागपूर विद्यापीठामध्ये आलेला आहे, तुम्ही रिपोर्ट वाचा तो. आणि प्रत्येक चॅप्टरची मांडणी अशी आहे, राधाकृष्ण कमिशन आणि कोठारी कमिशन ऑल्सो, की इश्यू आहे आणि इश्यूचा मग तो त्या इश्यूचा एनरोलमेंट आहे आणि इक्वल ऍक्सेस आहे का नाही, तो डेटा घेऊन ते अनालिसिस करतात आणि नंतर कन्क्लुजन काढतात, नंतर रिकमेंडेशन देतात. सो देअर रिकमेंडेशन्स आर बेस्ड ऑन द स्टडी ऑफ द एक्झिस्टिंग सिस्टम. दे गॉट अन इन्साइट इन टू द सिस्टम. त्यांनी उल्लेख केलेला आहे माझ्या एका लेखाचा, की किमान त्याच्यामध्ये अर्धे अधिक लोक तर दोन्ही कमिशनमध्ये बाहेरचे होते, कारण का आपल्या इथे तेवढे एज्युकेशन त्यावेळेस नव्हते. परंतु जवळजवळ 25 ते 26 सब कमिटीज होत्या. हॉस्टेल करता एक सब कमिटी होती. मोर दॅन 2000 एक्सपर्ट त्यांनी इन्व्हाइट केले, त्यांच्याबरोबर चर्चा केली. सो इट वॉज बेस्ड ऑन अ व्हेरी इंटेन्सिव्ह स्टडी ऑफ द हायर एज्युकेशन अँड स्कूल एज्युकेशन सिस्टम. राधाकृष्ण कमिशन वॉज फॉर हायर एज्युकेशन, कोठारी वॉज फॉर बोथ. याच्या तुलनेमध्ये तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीचा रिपोर्ट, कस्तुरी रंजननं रिपोर्ट नाही लिहिला. कस्तुरी रंजनच्या अगोदर कॅबिनेट सेक्रेटरी, काय त्यांचं नाव, बिजकर कृष्ण साऊथ इंडियन कॅबिनेट सेक्रेटरी होता. 1 मॅन कमिटी, त्याला कमिशनचा चेअरमन बनवलं. आणि न्यूपामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांचं ऑफिस होतं. ते त्यांना डेटा इन्फॉर्मेशन द्यायची, त्यांच्याकडे ती माहिती गोळा करायची. आणि ऑनलाईनवर त्यांनी क्वेश्चनर टाकले, लोकांकडून काही माहिती गोळा केली. तो पहिला रिपोर्ट आहे 2015-16चा. तो रिपोर्ट गेला मिनिस्ट्रीकडे. मिनिस्ट्री वॉज नॉट हॅपी. मग त्यांनी 1 वर्षभर त्याची चर्चा केली. मग त्यांना काही टीका करावं लागली की बाबा हा एक मॅन मनुष्य आहे, 1 मॅन कमिशन आहे, डिसाइड इज अन ॲडमिनिस्ट्रेटर, हाऊ डज ही नो द प्रॉब्लेम ऑफ एज्युकेशन, याच्यावर एज्युकेशन असला पाहिजे कोणी. तर मग त्यांनी राजपूतला घेतलं, NCERTचा डायरेक्टर, अजून एक व्यक्ती घेतला. पण त्याच्यामुळे काही फायदा नाही झाला, खूप टीका झाली. मग डोळे उघडले की नाही, आपण फुल फ्लेज कमिशन बनवू. मग कस्तुरी रंजनला रिक्वेस्ट केली की तुम्ही चेअरमन राहा, आणि 10 लोकांना मेंबर केलं, 8 ते 10 लोकांना. त्याच्यापैकी अर्धे अधिक मला माहीत आहेत, माझ्याबरोबर त्यांनी काम केलं. त्यांनी येऊन माझ्या कानात काय गोष्टी सांगितल्या त्या मी तुम्हाला सांगत नाही. एक आपले कट्टीमणी आहेत, शनू ट्राईब, जे विशाखापट्टणमला ट्रायबल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर आहेत. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे वहीद आहेत. ही इज अ मॅन ऑफ पर्सियन लँग्वेज. ते सध्या जामिया मिलिया इस्लामियाचे व्हाईस चान्सलर आहेत. शिवाय अजून आहेत. परंतु तातडीनं तो रिपोर्ट काढायला लावला. तो 6 महिन्यामध्ये आलेला आहे रिपोर्ट आहे. जे काही पहिलं इनपुट होतं, पहिले रिपोर्ट होते,
1% कमिटीचा रिपोर्ट, त्याच्यानंतर मिनिस्टरने त्याच्यामध्ये केलेले ॲडिशन, ते मटेरियल ह्यांना दिलं आणि ह्यांनी मग दे प्ले विथ दॅट. आणि ज्या ज्या काही सजेशन आले त्याच्यावर तो रिपोर्ट लिहिलेला आहे. इट इज नॉट बेस्ड ऑन द स्टडी ऑफ द सिस्टम. त्यांना हे माहीत नाही की मल्टिपल कोर्सेस जर आपण इलेक्टिव्ह दिलेत कॉलेजमध्ये तर विद्यार्थीच नसणार काही काही कोर्सेसला. काही कोर्सेसला जर विद्यार्थी नसणार तर मग त्या शिक्षकाचं काय होईल? जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला काढून टाका, गेस्ट टीचरला काढून टाका, शक्य असेल तर परमनंट पोस्ट सुद्धा काढून टाका. हे केव्हा समजलं असतं कमिशनला? द्यायचे, इलेक्टिव्ह द्यायचे, त्याचा काय संभाव्य परिणाम होईल हे जर शिक्षकांना विचारलं असतं, स्टडी केला असता तर हे अशा प्रकारच्या रिकमेंडेशन आल्या नसत्या. तर हा जो रिपोर्ट आहे कस्तुरी रंजनचा, हा रिपोर्ट 2 आधारावर आहे. कस्तुरी रंजनच्या रिपोर्टची प्रिफेस वाचा. त्या कस्तुरी रंजनच्या प्रिफेसमध्ये एक पॅरेग्राफ आहे जो मी कोट केलेला आहे बरेच वेळा, की त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा पहिली मीटिंग घेतली तेव्हा ज्या ज्या सजेशन आल्या त्याच्यावरून मला असं दिसलं की हे तर फार विद्वान लोक बसलेले आहेत कमिटीमध्ये आणि ह्यांच्या रिकमेंडेशन तर लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी एक वाक्य वापरलं की धिस रिपोर्ट विल बी आउट ऑफ बॉक्स, नॉट विद इन द बॉक्स. आउट ऑफ बॉक्स ज्या ज्या सजेशन येतील त्याच्या आधारावर करू. बट वेन यू चेक अप देर इज नथिंग इन द बॉक्स, इट इज एम्प्टी बॉक्स. काय तर लोकांनी सजेशन दिल्या, ट्रायबल जे मेंबर होते त्यांनी दिल्या, शेड्यूल ट्राईब करता असं करावं, एक फिजिकली हँडिकॅप आहे त्यांनी दिल्या, एक मायनॉरिटीचे आहेत त्यांनी दिल्या, आणि एक प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत इंडियन, त्यांनी सारा प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस साऱ्याच्या साऱ्या दिल्या. म्हणजे हा रिपोर्ट इज बेस्ड ऑन इमिटेशन, बॉरोईंग ऑफ द बेस्ट प्रॅक्टिसेस, सेल्फ विजडम and self-righteousness, and not much on the study. And that is why जेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला लागलं, इट इज बाउन्सिंग बॅक, इज शोईंग सो मेनी प्रॉब्लेम्स. कारण त्या प्रॉब्लेमचा स्टडी केलाच नाही की बा ही जर रिकमेंडेशन दिली तर याचा परिणाम काय होईल, किंवा ही रिकमेंडेशन दिली पाहिजे का नाही. बेस्ट प्रॅक्टिस आहे उदाहरणार्थ युनिटरी सिस्टम येईल, मी आता चर्चेला घेईल का. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेमध्ये युनिटरी सिस्टम आहे, 4 year ग्रॅज्युएट का. अमेरिकेमध्ये 4 year ग्रॅज्युएट आहे, युरोपमध्ये 3 year ग्रॅज्युएट आहे, त्याचा अभ्यास नाही. अमेरिकेमध्ये स्टेट लेवल एक्झामिनेशन घेऊन टेस्ट होते ऍडमिशन, आपण सुद्धा स्टेट लेवल टेस्ट घेतली पाहिजे. इज ऑल इमिटेशन. नॅशनल सायन्स फाउंडेशन, रिसर्च फाउंडेशन, जसं तसं नाव घेतलं ना, आता काल परवा एस्टॅब्लिश केली 2 महिन्यापूर्वी, माहिती असेल तुम्हाला. So it is based on the borrowing of the imitation of the best practices, self-wisdom and self-righteousness, and with much less study of the system. This is not the way that you can make the report, because the reason is आपली पार्लमेंटने अप्रूव्ह केलेली पॉलिसी ती 86 ची आहे. 68 ला होती, पण 68 ची पॉलिसी घाई पण खऱ्या अर्थाने 86 ची पॉलिसी बनवली. गव्हर्नमेंट चेंज झाले, त्यामुळे मग 1991 ला प्रोग्राम ऑफ ऍक्शन आणला. अँड इट्स द बेस्ट प्रोग्राम. इट ऍड्रेस द डिस्पॅरिटी, इट ऍड्रेस द क्वालिटी, इट ऍड्रेस द इश्यू ऑफ मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन वगैरे वगैरे. 86 ची लास्ट पॉलिसी आहे विच इज अप्रूव्ड बाय द पार्लमेंट. आफ्टर 37 years यू हॅव 22 पॉलिसी. मध्ये काही मी सुद्धा पॉलिसी आणली युजीसीचा चेअरमन असताना, त्याला एज्युकेशन प्लॅन म्हणतात, मनमोहन सिंगच्या लीडमुळे. टीचरचं वय वाढवलं, 65 केलं, सॅलरीज वाढवल्या ऑन पार विथ IAS. मला लोक बोलायला लागेल तुम्ही इतक्या सॅलरी वाढवल्या की टीचर कार विकत घेतल्या आणि कारमध्येच फिरतात, शिकवत नाही. म्हटलं व्हॉट एव्हर इज द रिझन. त्याची मोठी कहाणी आहे की कसं कन्व्हिन्स केलं मी मिनिस्ट्रीला की म्हटलं तुमचं अंडर ग्रॅज्युएट आहे, सेक्रेटरी आहे, आणि माझा जो टीचर आहे तो MA करतो, PhD करतो, 6-7 वर्ष खर्च करून असिस्टंट प्रोफेसर बनतो विद्यापीठामध्ये, त्याला तुम्ही यू गिव्ह ए लोअर सॅलरी दॅन दॅट ऑफ एन IAS ऑफिसर. सो दे अग्रीड फायनली. दॅट्स वाय their salary have increased. So there has been advantage also. Many good people have been coming to this education. Now the important point is
the new education policy is the strongest weakness is that it is not based on the examination and the study of the higher and the school education system. डोक्यामध्ये आलं स्कूलचं त्यांनी क्लासिफाय केलं. कोठारी कमिशनने इतकी मेहनत करून 10+2+3 दिलं तुम्हाला. प्रायमरी, एलिमेंटरी, सेकंडरी, हायर सेकंडरी आणि हायर एज्युकेशन 10+2+. कारण का पूर्वी फार भिन्न भिन्न होतं. आपल्या इथं मी प्री युनिव्हर्सिटी केलेली आहे 1974 मध्ये. BA सुद्धा 4 वर्षाचं म्हणजे होतं त्या काळामध्ये. पण कोठारी कमिशनने युनिफॉर्मिटी आणली बिलकुल. 10+2+3. 10 वर्षाची मॅट्रिक, 2 वर्षाचं अंडर ग्रॅज्युएट, 3 वर्षाचं अंडर ग्रॅज्युएट, 2 वर्षाचं हायर सेकंडरी. आणि हे एकदम वन फाईन मॉर्निंग म्हणतात की नाही स्कूलमध्ये हे वर्ष असणार, त्याचा परिणाम होणार. ते टीचर किती बदलावं लागणार, टीचरच्या अपॉइंटमेंटचं काय होईल, त्याचा काही थांगपत्ता नाही. आता लोक कंप्लेंट करायला लागलेले. एनिवे, आय थिंक what are the recommendation of new education policy? I think there are 4-5 recommendations which I'll briefly share with you, and I'll also make the recommendation. First is, एक आहे की affiliating युनिव्हर्सिटीला रिप्लेस करून युनिटरी युनिव्हर्सिटी आणायची. मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट आणायची. मल्टिपल ड्युरेशन ऑफ द सेम डिग्री. 3 वर्षाचं BA, 4 वर्षाचं BA, 1 वर्षाचे MA, 2 वर्षाचे MA. State level examination for entrance to the colleges and to the state universities. केंद्रीय विद्यापीठामध्ये लागू केलं त्यांनी 47 युनिव्हर्सिटी. इट इज रनिंग इन टू मॅस. त्यानंतर फॉरेन युनिव्हर्सिटीज आणायच्या, इथे कॅम्पसेस उघडायचे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे करिक्युलम फ्रेमवर्क चेंज. मल्टीडिसिप्लिनरी, इंटरडिसिप्लिनरी, मॅक्झिमम लार्ज नंबर ऑफ इलेक्टिव्ह, फ्रीडम द्या विद्यार्थ्याला. त्याची काही पर्वा नाही की त्याच्या टीचरवर काय परिणाम होतात, कॉलेजमध्ये कॅपॅसिटी आहे का, लायब्ररी आहे का, टीचर्स आहेत का. जे सब्जेक्ट ते कॉलेज शिकवत नाही त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी ऑप्ट केलं तर कुठून शिक्षक आणणार, कॉलेज देणार का, गव्हर्नमेंट देणार का, त्याचा काही विचार नाही. जर स्टडी केला असता तर लक्षात आलं असतं, पण स्टडी केली नाही. त्याच्यानंतर मग करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये Indian knowledge system, that the curriculum framework of many of the courses should be based on the Indian knowledge system. Value education particularly should be Indian knowledge system. त्याच्यानंतर online education. These are some of the recommendations of the new education policy. Very briefly I'll discuss with you. Maybe we'll have a lunch at 3 o'clock. Now, याचा काही विचार केला नाही की ह्या सर्व रिकमेंडेशन आहेत त्याचा काय परिणाम होणार. माझं जी थिअरी आहे इतकं डिफिकल्ट होतं ते वाचणं, कारण की इतकं सुंदर दिसतं ते. रिकमेंडेशन लुक्स व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी गुड, अँड द लँग्वेज इज फ्लोई लाईक अ रिव्हर. परंतु जर तुम्ही रिपीटेडली वाचलं तर मग त्याच्या मागचं उद्दिष्ट, कावेपणा जो आहे तो लक्षात येतो, जे बेजेकरनी सांगितलेलं आहे. माझं असं रिडिंग आहे की द इंटेन्शन इज टू सॉर्ट ऑफ चेक द मासिफिकेशन ऑफ द एज्युकेशन ऑन द लोअर क्लासेस. कारण की जो प्रॉब्लेम क्रिएट करत आहे ब्रह्मनिझमला आणि यांना, तो प्रॉब्लेम क्रिएट करणारा वर्ग जो आहे तो जो शिकलेला वर्ग आहे, तो विजयकर आहे, तो थोरात आहे, ते सुरटकर आहे. कारण का ते हायर एज्युकेशन घेतलं, PhD घेतली, MA केलं, ते लिहू शकतात, समजू शकतात, पकडू शकतात. तेथे त्यांचा फ्लो थांबावा. खाली घ्या स्कूल, अंडर एज्युकेशन, अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन, मग तेथे चालाकी आहे, ते सांगेल तुम्हाला चालाकी. स्किल एज्युकेशन त्या चालाकी करताच आहे. स्किल एज्युकेशन घेऊन जॉब घ्या आणि बाहेर जा, वर नका. ग्रॅज्युएटला गेलाच मोठ्या मेहनतीनं तर मग 3 वर्षाचं ग्रॅज्युएट करा, 4 वर्षाचं आमच्याकडे. आता हे उद्दिष्ट मला दिसते. त्याचा अफिलिएटिंग युनिव्हर्सिटी आणि युनिटरी युनिव्हर्सिटीमध्ये काय रिकमेंडेशन आहे. 15 वर्षामध्ये आम्ही युनिटरी युनिव्हर्सिटी करू. आजची सध्याची काय सिस्टीम आहे की तुमच्या इथे युनिव्हर्सिटी आहे, तुमचं कॉलेज अफिलिएटेड आहे, अनेक कॉलेज अफिलिएटेड आहे. युनिटरी सिस्टीममध्ये काय असतं की कॉलेजेस अफिलिएटेड नसतात, सारे विद्यार्थी विद्यापीठामध्येच, फार तर कॉन्स्टिट्यूट कॉलेजेस कधी कधी असतात. ही अमेरिकन सिस्टीम आहे, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आणि साऱ्या युनिव्हर्सिटी.
त्याच्यामध्ये फायदा हा आहे युनिटरी सिस्टीमचा, मी वारंवार सांगितलेला आहे की बेस्ट ऑफ द टीचर ऑल्सो टीच द अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट. आज काय आहे अफिलिएटिंग सिस्टीममध्ये काय आहे की कॉलेजचा टीचर जो आहे अंडर ग्रॅज्युएटला शिकवतो आणि विद्यापीठाचा शिक्षक जो आहे तो पोस्ट ग्रॅज्युएटला शिकवतो. पण विद्यापीठाचे शिक्षक हे थोडेसे रिसर्च जास्त करतात, डिग्र्या असतात, त्याचा फायदा अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्याला होत नाही जो युनिटरी युनिव्हर्सिटीमध्ये होतो. आय हॅव सीन अमर्स टीचिंग दी अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट 2000-3000 स्टुडंट बसलेले आहेत त्या बिग हॉलमध्ये जाऊन ते शिकवतात, कारण अंडर ग्रॅज्युएट सुद्धा शिकवलं जातं, अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट. अफिलिएटिंग सिस्टीममध्ये तसं नाही आहे, तर तो एक डिसएडव्हान्टेज आहे. तर माणसाला बरं वाटतं ते, पण जेव्हा मी त्याच्यावर विचार केला की यांनी बीजेकरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे फार व्यवस्थितपणे की त्यांनी काय म्हटलं की युनिटरी सिस्टीम होईल, पुढच्या 15 वर्षामध्ये अफिलिएटिंग सिस्टीम होईल ओव्हर. म्हणजे काय होईल ते असं म्हणतात की युनिटरी सिस्टीम युनिव्हर्सिटी ह्या लार्ज सिटीजमध्ये मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये असणार. आणि त्यांनी डिक्लेअर सुद्धा केलं, खोटं बोलण्यामध्ये नंबर 1 आहे, डिक्लेअर सुद्धा केलं की 372 डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही एक कॉलेज बनवणार, मॉडेल कॉलेज. अजून काही त्याच्यावर काही हे नाही. ते खरं म्हणजे मनमोहन सिंगची ती सजेशन होती, पण यांनी डिक्लेअर केली स्वतःच्या नाव, पण कधी केलेलं नाही. पण महत्वाचं उद्दिष्ट असं की युनिव्हर्सिटी ह्या लार्ज सिटीजमध्ये असाव्या, डिस्ट्रिक्ट मिनिमम डिस्ट्रिक्ट मेट्रोपॉलिटन सिटी. म्हणजे काय करा ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम ते अफिलिएटिंग कॉलेजेस लार्ज विलेजमध्ये आहेत, स्मॉल टाउनमध्ये आहेत, मीडियम टाउनमध्ये आहेत, बंद होऊन हळूहळू त्या विद्यापीठामध्ये होती अंडर ग्रॅज्युएट सुद्धा. जे स्कूलमध्ये एज्युकेशन कॉम्प्लेक्स बनवण्याचा स्ट्रॅटेजी आहे तीच एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी हायर एज्युकेशनमध्ये आहे. आता त्याचा परिणाम कशावर होणार आहे? त्याचा परिणाम होणार आहे इट विल अफेक्ट द ऍक्सेस टू द पुअरर क्लासेस. कॉलेज जर गावामध्ये असेल तर गावामध्ये विद्यार्थी जाऊ शकतात, आजूबाजूच्या गावामधले विद्यार्थी जाऊ शकतात, बसेसनं जाऊ शकतात, सायकलनं जाऊ शकतात, अँड चीप यू गेट ए गुड ऍक्सेस, इझी ऍक्सेस, फिजिकल ऍक्सेस. हे जर थांबलं 15 वर्षानंतर आणि जर तुम्हाला शहरामध्ये जाऊन जर MA करायचं असेल, अंडर ग्रॅज्युएट करायचं असेल तर खर्च वाढेल. कर्नाटकामध्ये जेव्हा मी प्रेझेंटेशन केलं त्यावेळेस डेप्युटी चीफ मिनिस्टरला म्हणालो हा प्रॉब्लेम होईल जर तुम्ही युनिव्हर्सिटी युनिटरी युनिव्हर्सिटी जर केल्या तर. करायचं असेल तर म्हटलं तुम्ही मग हॉस्टेल उघडा मॅसिव्ह प्रमाणामध्ये आणि सबसिडाईज हॉस्टेल द्या. ते तर होत नाही, मग रेंटेड रूम घेऊन गरीब कसे राहतील. तर यू कॅन सी द रिकमेंडेशन ऑफ स्विचिंग ओव्हर फ्रॉम द अफिलिएटिंग सिस्टम टू युनिटरी सिस्टम विल अफेक्ट द इक्वल ऍक्सेस ऑफ द पुअर. One way of checking the onward march of the poorer section to higher education. त्याच्यावर अजून डिटेल बोलता येईल, तो जाऊ दे. 3 year बॅचलर, 4 year बॅचलर, काय कारण हो? काही कारण नाही. यू रीड द एंटायर रिपोर्ट, बीजेकर विल टेल यू. कुठेही जस्टिफिकेशन नाही की 3 year का आणलं, 4 year का आणलं, 3 year सुद्धा का ठेवलेलं. त्याचं कारण एकच आहे की मला असं वाटते की लक्षात न राहता एक डेप्युटी सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचा, जेव्हा आम्ही रिपोर्ट सबमिट केला मेसेज तेव्हा तो टीव्हीवर बोलून गेला की अमेरिकेमध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी आपला ऍडमिशन घेतो तिथे 4 वर्षाचं BA आहे, इथे 3 वर्षाचं आहे, त्याला 1 वर्ष जास्त करावं. याचा अर्थ हा की इकॉनॉमिकली बेटर ऑफ स्टुडंट विच गोज टू अमेरिका त्यांच्या सोयी करता तुम्ही 4 वर्ष आणलेली आहेत. अदरवाईज देयर इज नो रिझन गिव्हन. कोठारी कमिशनने सारी मेहनत करून त्याला स्टँडर्डाइज करून 3 वर्षावर आणलं. पण त्याचे काय परिणाम होणार? त्याचा परिणाम हा होणार की जो गरीब विद्यार्थी आहे तो 4 वर्षाचं BA नाही करणार ना, 3 वर्षाचंच त्याला त्रास होतो. 4 एक ऍडिशनल वर्ष कसं काय करेल? ड्रॉपआउट होईल. मला अनेकांनी आपल्या तुमच्या टीचरनी सांगितलेलं आहे की 22,000 23,000 विद्यार्थी कमी रजिस्टर झाले. त्याचं एक कारण हे आहे की हे भानगड 4 वर्षाच्या BA आलेली आहे. पण दुसरं महत्वाचं तुम्हाला सांगतो, गोपी जे आहे इंजिन्युटी ऑफ ब्राह्मीण स्कॉलरशिप तीही आहे की त्याच्याही अटी घातलेल्या आहेत की 4 वर्ष 3 BA केल्यानंतर तुम्हाला 4थ्या वर्षात जायचं असेल तर मिनिमम मार्क्स तुम्हाला रिक्वायरमेंट मीट केल्या पाहिजे. त्या कदाचित आता व्यक्त केल्या नाही जातील पण त्या नंतर व्यक्त केल्या जातील. सो देर इज अ स्क्रीनिंग की तुम्ही 3 वर्षाचं BA घेऊन नोकरीवर जा, 4थ्या वर्षाला फक्त इलिट जाईल, उच्च शिकलेला
उच्च उत्पन्न असलेला, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग फरक केलेला आहे. 4 वर्षाची डिग्री थ्रू रिसर्च आणि 4 वर्षाची डिग्री थ्रू नॉर्मल. The whole attempt, in my view, it seems to me, is to check the onward flow. उच्च शिक्षणाकडे जाण्याचा गरिबांचा आणि लोअर कास्टचा जो प्रवाह आहे तो कसा थांबावा. अदरवाइज देर इज नो रिझन वाय देर शुड बी 4 year बॅचलर. एंटायर युरोप इट इज 3 year. काही राज्यामध्ये आहे 4 years. व्हेरिएशन असतं. ते अमेरिकेमध्ये आहे म्हणून ते आपण इथे थोडी केलं पाहिजे. मग असं म्हणता येईल ना की युरोपमध्ये ही 3 वर्षाचा 3 वर्षाचं झालं पाहिजे, 4 वर्षाची काही गरज नाही. त्यानंतर मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट. तर मी तुम्हाला सांगतो मल्टिपल एंट्रीवर जाण्याच्या ऐवजी अफिलिएटिंग युनिव्हर्सिटीचा, कारण मी म्हणालो की तुम्हाला सजेशन सुद्धा मी सांगेन. फॉर द कर्नाटका रिपोर्ट वी सजेस्टेड दॅट द एक्झिस्टिंग अफिलिएटिंग सिस्टीम विल रिमेन. फार तर तुम्ही हे करू शकता की काही कॉलेजेसला एकत्र करून त्याला तुम्ही युनिव्हर्सिटीचं स्टेटस देऊ शकता, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी काय जे असेल, आणि त्यांना अट घाला की तुम्हाला युनिव्हर्सिटी आम्ही देऊ, पण तुम्ही अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडीचे कोर्सेस एकत्र रन केले पाहिजे, म्हणजे युनिव्हर्सिटी सिस्टीम. किंवा बेस्ट ऑफ द कॉलेजेसला तुम्ही डिग्री अवॉर्डिंग राईट द्या. ॲटॉनॉमस कॉलेजेस आहेत किंवा तुम्ही स्वतःची डिग्री देऊ शकता, कारण की आणि अंडर सुपरविजन. सो इट इज ऑल्सो देन युनिटरी सिस्टम, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडी. ह्या लिमिटेड लेवलवर तुम्ही करा, बट द लार्ज मेजॉरिटी ऑफ अफिलिएटिंग कॉलेजेस शुड रिमेन वेअर दे आर. दॅट्स द रिकमेंडेशन दॅट वी हॅव मेड. फॉर 3 year वी हॅव सेड ओनली 3 year, नो 4th year. 2024 पासनं पहिला रिपोर्ट आमचा तो होता. कर्नाटका गव्हर्नमेंटनी 3 year बॅचलर डिग्री अडॉप्ट केली, 4 year बॅचलर डिग्री नाही. त्यांनी रजिस्टर केलं होतं त्यांना अलाव केलं, पण बाकीच्यांना फ्रेश इयरला ओनली 3 year. मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट, रिजेक्ट. ही मल्टिपल एंट्री जी आहे याच्या मागं सुद्धा तेच उद्दिष्ट आहे. 1 वर्षानंतर तुम्हाला सोडायचं असेल तर सर्टिफिकेट घ्या, 2 वर्षाचं सोडायचं असेल तर 2 वर्षाचा डिप्लोमा घ्या, 3 वर्षानंतर सोडायचं असेल तर 3 वर्षाची बॅचलर घ्या, पण 4थ्याला जाऊ नका. आणि त्याच्यावर अजून MA ला नका जाऊ. म्हणजे त्यांनी हा शब्द चांगला वापरला. कर्नाटकाच्या प्राध्यापकांनी, मेंबर माझ्या कमिटीचे होते, त्यांनी विरोध केला. तर ते असं म्हणाले, सर दिस इज ए लिगलायझिंग ड्रॉप आउट. कायदेशीरित्या ड्रॉप आउटला सँक्शन देणं आहे. आणि येण्याकरता मग अनेक अडचणी दाखवायच्या. यांना तुम्ही तुमचे किती 3 वर्षाचा आहे तर तुम्ही टेस्ट द्या की तुमचं नॉलेज अजून काय माहिती नाही, अनेक अडचणी निर्माण करायच्या. वी से नो. कर्नाटकामध्ये ऍडमिशनची पॉलिसी आहे नो ऍडमिशन पॉलिसी. व्हेरी गुड. नो ऍडमिशन पॉलिसी म्हणजे काय? कोणत्याही कॉलेजनी, कोणत्याही विद्यापीठांनी ऍडमिशनला नकार देऊ नये. तुमच्या जर मिनिमम रिक्वायरमेंट पुऱ्या झाल्या असतील आणि तुम्ही केव्हाही येऊ शकता 5 वर्षामध्ये. सच ए गुड पॉलिसी. आमची रिकमेंडेशन होती ही पॉलिसी कायम ठेवावी, फार तर याला रेग्युलेशन आणावे. हीच रिकमेंडेशन ह्या संस्थेने केली पाहिजे. तिथे मी ह्या रिकमेंडेशन देत आहे तुम्हाला. तुम्ही जर त्याच्यानंतर स्टेट लेवल एंट्रन्स एक्झामिनेशन अमेरिकेमध्ये आहे, मेडिकलला, इंजिनिअरिंगला आहे, तर सर्व विद्यापीठाकरता, कॉलेज करता तुम्ही स्टेट लेवल एक्झामिनेशन घ्या आणि ऍडमिशन द्या. आता होत आहे ऑनलाईनवर, मी बघतोय. मेरिटच्या आधारावर तो मुलगा नागपूरचा असेल किंवा इथला असेल तर त्याला दुसऱ्याकडे पाठवतात. अरे तसेच कॉलेजमध्ये विद्यार्थी नाही आहेत. एक्झिस्टिंग आमची सिस्टीम ही आहे की विद्यार्थी कॉलेजमध्ये जातो, आपलं सर्टिफिकेट दाखवतो, प्रिन्सिपल बघतो, हा ठीक आहे मग मार्क्सचे 50% आहे किंवा 35% ऍडमिशन देतो. मोस्ट कन्व्हिनियंट मेथड ऑफ गिव्हिंग ऍडमिशन. जेव्हा तुमचा एनरोलमेंट रेशिओ ट्रायबलमध्ये 17% आहे, मुस्लिममध्ये 26% आहे, शेड्यूल कास्टमध्ये 36% आहे, ह्या स्टेजला तुम्ही म्हणता की टेस्ट घेऊन आम्ही ऍडमिशन देऊ? याच्यापेक्षा वेडेपणा अजून काय होऊ शकतो? तुम्ही टेस्ट तेव्हा द्या जेव्हा 80% तुमचा एनरोलमेंट रेट झालेला आहे. ह्यावेळेस तुम्ही फॅसिलिटी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत की या ऍडमिशन घ्या. सो वी रिजेक्टेड दी स्टेट लेवल. वी हॅव मेड ए रिकमेंडेशन नो. एक्झिस्टिंग सिस्टीम ऑफ नो ऍडमिशन पॉलिसी. वंडरफुल पॉलिसी इन कर्नाटक. त्यानंतर फॉरेन युनिव्हर्सिटीज. हे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगत आहे की याच्या मागचं उद्दिष्ट मी तुम्हाला सांगत. फॉरेन युनिव्हर्सिटी आहे ना,
रेग्युलेशन निघाले फॉरेन युनिव्हर्सिटीचे, तुम्हाला माहित आहे, आले असेल तुम्हाला सर्कुलर. ते कॅम्पसेस उघडतील, त्यांना पूर्ण फ्रीडम दिलेला आहे. जी फी चार्ज करायची ती चार्ज करतील, फॅकल्टी अपॉइंटमेंट करतील. इथे प्रायव्हेट सेक्टरमध्ये गरीब विद्यार्थी एज्युकेशन घेऊ शकत नाही, फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये करणार. म्हणजे याचा अर्थ हा आहे, अफिलिएटिंग सिस्टम काढून युनिटरी सिस्टम, मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिट, 4 years ऑफ ग्रॅज्युएट, 1 year ऑफ मास्टर, स्टेट लेवल एंट्रन्स एक्झामिनेशन, फॉरेन युनिव्हर्सिटी, याचा भार जो पडतो, जो परिणाम पडतो, तो अनइक्वल वर पडतो गरीबांचे. हे मला समजून घेण्याकरता फार वेळ लागला की काय आहे. व्हॉट इज दी इंजिन्युनिटी ऑफ द ब्रॅह्मनिकल स्कॉलरशिप. अशा पद्धतीने द्या की दिसलं नाही पाहिजे, पण त्याचा परिणाम तो जो आपल्याला हवा आहे तोच आहे की हायर एज्युकेशन शुड बी कन्फाइन्ड टू द ट्रेडिशनली हाय कास्ट people, which Vijayakar has rightly pointed out, and others we cannot stop education. ठीक आहे, तुम्ही करा. त्याच्यानंतर एक अजून सांगायचं विसरलो, स्किल एज्युकेशन आहे. स्किल एज्युकेशन सुद्धा उद्दिष्ट तेच आहे की आम्ही स्कूल लेवलवर एज्युकेशन, आपला जो कार्पेंटर असेल, चमार असेल, दोऱ्या वगैरे बनवणार असेल, त्यांच्याकडे जाऊन तो ट्रेनिंग घेईल. त्यांनी चांगला शब्द सुरटकरणी, मला आठवत नाही आता तो. पूर्वीचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्याला स्किल द्यायची. परंपरागत पेरेंटल परंपरागत इनडायरेक्टली. आणि स्कूलमध्ये सुद्धा स्किल एज्युकेशन, अंडर ग्रॅज्युएट मध्ये सुद्धा स्किल एज्युकेशन, की स्किल एज्युकेशन घेऊन आता गरीबावर प्रेशर असतं, शेड्यूल ट्रायबवर प्रेशर असतं, तर स्किल एज्युकेशन घेऊन त्यांनी आपली एम्प्लॉयमेंट घ्यावी, हायर एज्युकेशनकडे जाऊ नये. आता मला एक सांगा तुम्ही, आपल्याकडे जो विद्यार्थी मॅट्रिक फेल होतो, ज्याला एज्युकेशन घ्यायचं नाही, तो आपला IITI ला जातो, वेल्डर बनतो, काय बनतो. जो 12वी विकून त्याला शिकवायचं नाही, तो पॉलिटेक्निक्सला जातो. आता व्होकेशनल, बॅचलर व्होकेशनल झालेलं आहे सुरू. पॅरलल सिस्टीम तुमच्याकडे स्किल आणि व्होकेशनल एज्युकेशन देण्याची आहे. तुम्ही मेन सिस्टीम मध्ये मेन स्ट्रीमिंग का करता स्किलची? त्याचा अभ्यास नाही करायचा. किमान जर्मनी सारखं तुम्ही करायला पाहिजे होतं की जो हायस्कूलमध्ये विद्यार्थी आहे त्याला जॉब वगैरे घ्यायचा, त्याला मग इंडस्ट्री बरोबर त्याला तुम्ही एंट्रन्सशिप द्या, किंवा ITI मध्ये 1-2 कोर्सेस करायला सांगा. त्या ITI मध्ये सुद्धा नाही. आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला स्किल एज्युकेशन द्यायचं आहे अंडर ग्रॅज्युएट ह्या कॉलेजमध्ये, तुमच्याकडे शिक्षक आहेत का? कुठून येणार शिक्षक? वेल्डरचं ट्रेनिंग, कार्पेंटरचं ट्रेनिंग, डिजिटल ट्रेनिंग, जे काय असेल ते, काही विचार नाही. तसेच शिक्षक सँक्शन होत नाही. कंप्लीट दिवाळखोरी आहे शिक्षकांची भरती. त्याच्यात ऍडिशनली स्किल एज्युकेशन असलेले अनकम्पल्सरी आहे. एन्व्हायरमेंटचे टीचर आणा, योगाचे टीचर आणा. तर त्याच्या मागचं सुद्धा उद्दिष्ट मेन स्ट्रीमिंग ऑफ स्किल एज्युकेशन इन स्कूल अँड हायर एज्युकेशन इज टू गिव्ह देम द स्किल अँड टेलिंग देम दॅट you have become employable, go and take a job because you are under compulsion, but don't go to the higher education. हे सर्व मी तुम्हाला आहे. क्वालिटी विषयी मी बोलत नाही. आता शेवटचा एक मुद्दा म्हणून संपवतो, तो म्हणजे कोर्सेस, मल्टिपल इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस, डिसिप्लिनरी कोर्सेस आणि इलेक्टिव्ह. आता मला सांगण्यात आलं, आपल्याच प्राध्यापकांनी सांगितले, जे मला भेटायला आले होते, की सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांना सायन्सचे कोर्सेस, सायन्सच्या विद्यार्थ्यांना सोशल सायन्सचे कोर्सेस. ए गुड रेसिपी फॉर फेल्युअर. मला आठवते, आय वॉज द बेस्ट स्टुडंट. आय गॉट फर्स्ट क्लास इन BA मॅट्रिक्युलेशन and I went to Dr. Ambedkar College. Pre-university होती त्यावेळेस. I was given a geology course compulsorily. इतका त्रास झाला त्या जिओलॉजी कोर्सचा की त्या कोर्समध्ये मी फेल्युअर झालो असतो. कसं तरी मला वाटतं 35%, 36 मार्क्स. Why should you do that? So that is also the intention is that it turn into failures. परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की करिक्युलम बनवताना, महत्वाचा मुद्दा असा आहे की करिक्युलम बनवताना नॉलेज, इंडियन नॉलेज सिस्टीम त्याच्यामध्ये आणायची. इंडियन नॉलेज सिस्टीम
कर्नाटकाचा रिपोर्ट लिहिताना आमच्या डोक्यामध्ये ते नव्हतं. सरकारकडून 10-12 प्रश्न आले, याच्यावर सुद्धा तुमचे ओपिनियन द्या, त्याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टम. तेव्हा कुठे मी वाचायला घेतलं. माझा रिलिजनचा अभ्यास बरा आहे, बाबासाहेबांचं लिटरेचर वाचल्यामुळे, ब्राह्मणिझमचा, वैदिझमचा, मनुस्मृतीचा, विष्णू स्मृती, शौर स्मृती, संपुराणात, तर ते घेतलं मी वाचायला ते. आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे की देअर विल बी अ सेपरेट कोर्स ऑन इंडियन नॉलेज सिस्टम. परंतु इंडियन नॉलेज सिस्टीमचे जे काही हिस्सा प्रत्येक कोर्समध्ये तो समाविष्ट केला पाहिजे. आणि आता काल परवा मला वाटतं वेबसाईट टाकलं, 11 डिसिप्लिन्स आहेत ज्याचे कोर्सेस आलेले आहेत, करिक्युलम फ्रेमवर्क आलेला आहे 11, इन्क्लुडिंग मॅथमॅटिक्स, फिजिक्स, अँथ्रोपॉलॉजी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी. आम्ही त्याच्यावर एक स्पेशल इश्यू काढणार. मी एक पेपर चालवतोय, मुक्तिविमर्श, त्याचा स्पेशल इश्यू काढणार. त्याच्यामध्ये चर्चा होईल. बीजेकरांची कॉन्फरन्स आहे, काही लोकांना येता आलं तर या, 21 तारखेला आहे नागपूरला. त्याच्यामध्ये हा मुद्दा अजून डिटेलमध्ये चर्चेला येईल. तर व्हॅल्यू एज्युकेशनवर जास्त भर आहे, मॉरल एज्युकेशनवर जास्त भर आहे. तर मी मग 2 कोर्सेस बघितले. 2023 करिक्युलम फ्रेमवर्क NCERT आणि UGCचा एक कोर्स आहे मूल प्रभाव. पाहिला की नाही तुम्ही, मला माहीत नाही. मूल प्रभाव हे दोन्ही मॉरल एज्युकेशनचे कोर्सेस आहेत. पण त्याच्यामध्ये शिताफी तर फार आहे, इंजिनिटी तर फार आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा कोर्स जो आहे कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूवर, रिलिजियस व्हॅल्यूवर बेस राहील, इतर नॉलेज जे आहे त्याच्यावर बेस राहील. ते त्याच्यामध्ये सुद्धा मांडलेलं आहे स्कूलच्या व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये. पण ते ॲक्च्युअल जर कोर्स कंटेंट पाहिला तर तेथे वेगळा प्रकार दिसतो. दे हॅव ऑल्सो डिफाईन व्हॉट इज नॉलेज सिस्टम, इंडियन नॉलेज सिस्टम. NCERTच्या 2023च्या करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये व्हॅल्यूज अँड डिस्पोजिशन या नावाखाली त्याने डिफाईन केलेलं आहे की इंडियन नॉलेज सिस्टम इज ऑल द नॉलेज जनरेटेड इन इंडिया by the tribe and non-tribal and everybody. That will constitute the Indian knowledge system. त्याच्यानंतर ऑल रिलिजन, त्याच्यानंतर इंडियननेस, भारतीयत्व. The curriculum will be rooted into Indianness. भारतीयत्व त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे, कल्चरल ट्रेडिशन आमची रिफ्लेक्ट झालं पाहिजे. इट लुक्स व्हेरी नाईस. आता इंडियन नॉलेज सिस्टम एकदा अमर्त्य सेन बोलत होते आणि तोच मुद्दा विजयकरांनी मांडलेला आहे. नॉलेज एक व्यक्ती क्रिएट करतो अनेक वेळा संशोधन करून, पण त्याच्या आधारावर दुसरा करतो, त्याच्या आधारावर अजून दुसरा करतो, त्याच्या आधारावर अजून त्याला डेव्हलप करतो आणि शेवटी येतं सध्याचं. लेटरनं काही लिहिलं, आर्किमिडीजनं काही लिहिलं, त्याच्यामध्ये सुधारणा होत 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 J.S. मिलनं काही लिहिलं, त्याच्यानंतर इतरांनी काही लिहिलं. सो व्हॉट यू गेट इज द करंट नॉलेज. नाउ दॅट करंट नॉलेज इज द आउटकम ऑफ द कंटिन्युअस एफर्ट ऑफ द सेव्हरल स्कॉलर फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री. तर तुम्ही इंडियन नॉलेज कसं काय म्हणू शकता? पण ठीक आहे, चला, इंडियामध्ये जर काही लोकांनी लिहिलं असेल, अर्थशास्त्र लिहिलेलं आहे, तर आपल्याला माहीत नाही की अर्थशास्त्रामध्ये बाहेरून किती काय घेतलं चाणक्यानी अर्थशास्त्र करताना. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही इंडियन नेटची डेफिनेशन आहे, परंतु ॲक्च्युअल कोर्स कंटेंट केला तर आपल्याला काय दिसतं? देर इज नो मेन्शन ऑफ बुद्धिझम, देर इज नो मेन्शन ऑफ जैनिझम, देर इज नो मेन्शन ऑफ सिखिझम, देर इज नो मेन्शन ऑफ डिफरंट सेक्ट, वारकरी आणि काय जे असेल ते, नो, ओनली ब्रह्मॅनिझम. आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण मग मी ठरवलं की नोट बनवतो. मी विरोध केला काही लोकांनी आम्हाला, सर हे फार मोठं आहे, आपण ओपिनियन देणं बरोबर नाही. तर मग शेवटी निर्णय असा झाला की वी रिकमेंड दॅट ए कमिटी विल बी सेटअप टू स्टडी दी व्हॉट इज इंडियन नॉलेज सिस्टम, बट वी से दॅट वी हॅव गिव्हन इन एनेक्शर सम सजेशन. त्या एनेक्शरमध्ये मी संपूर्ण त्याच्यामध्ये मग त्याच्या उणिवा लक्षात आणलेल्या आहेत. तुम्हाला कल्पना असेल की 11 कोर्सेसचा आल्यानंतर इंडियन नॉलेज सिस्टीम आल्यानंतर केरळ सरकारने प्रभात पटनायकच्या खाली कमिटी बसवलेली आहे. त्याच्यामध्ये अजूनही लोक आहेत आणि त्याच्यामध्ये ॲडवायझर म्हणून रोमी थापर सुद्धा आहे. तेथे सुद्धा बसवणार ते सुधाकर जे आहेत, डॉक्टर सुधाकर हायर एज्युकेशन, त्यांनी सुद्धा
हे केलेलं, आम्ही रिकमेंड केलेलं होतं त्याच्यामध्ये. तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं, जो वारंवार मुद्दा बीजेकडनी आवर्जून सांगितला तो हा की फक्त वैदिझम, वैदिक ब्रह्मॅनिझम आणि त्याचं जे सर्व ब्रह्मॅनिझमचं लिटरेचर आहे त्याच्यामधून घेतलेलं आहे. बाबासाहेबांचा एक रिडल्समध्ये एक लेख आहे, पहा अपेंडिक्समध्ये, जरूर वाचा. त्यांनी हे केलं की कास्ट सिस्टीम कोणकोणत्या ग्रंथामध्ये आहे. सारे वेद घेतले, साऱ्या स्मृती घेतल्या, सारे पुराण घेतले, गीता घेतली, सारं घेतलं. त्यांचं लक्षात आलं की प्रत्येक ग्रंथामध्ये जाती व्यवस्थेला सपोर्ट आहे. त्याच्या कोटेशन दिलेले आहेत, पहा. तुम्हाला स्पेशल अभ्यास करण्याची काही गरज नाही आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्या सर्व स्मृतीचा उल्लेख याच्यामध्ये आहे, पुराणांचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. तर मी जेव्हा मग त्याचं अनालिसिस करून तिथे दिलं, कारण की शेवटी मी त्यांना 2 कोर्सेस नवीन दिलेले आहेत, 2 रिकमेंडेशन. एक, व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये रिलिजन शिकवलं जाणार नाही, व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू एज्युकेशन असेल. आता त्याची एक छोटीशी 2 मिनिटात मी वेळ घेऊन संपवतो. ती असं की व्हॅल्यू एज्युकेशन, मॉरल एज्युकेशन असावं हे 1982 पासून सुरू आहे, पहिला रिपोर्ट. तो कंटिन्युअसली डिस्कस करण्यात आला. 1904, 1917, 1946, 1968, 1964 आणि 2022. आणि अजून एक कमिटी बसली होती शंकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, व्हॅल्यू अँड मॉरल एज्युकेशनवर. ते सर्व मी वाचून काढलं, 10-15 रिपोर्ट व्हॅल्यू एज्युकेशनवर. काय दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये प्रयत्न असे आहे की व्हॅल्यू शिकवताना, मॉरल शिकवताना एक काम करायचं की शक्य झालं तर रिलिजनमधून सुद्धा व्हॅल्यू काढायची. रिलिजन मॉरल व्हॅल्यू शिकवतं ना, खोटं बोलू नका, हिंसा करू नका वगैरे वगैरे जे काय असेल, तर त्याच्या आधारावर मॉरल एज्युकेशनचे कोर्सेस काही बनवावे अशी सजेशन आली. पण त्याच्यामध्ये शक्य नाही झालं. राधाकृष्णननं काय केलं, राधाकृष्ण म्हणजे प्रोफेसर ऑफ रिलिजियस फिलॉसॉफी, एक कमिटी बसवली आणि त्या कमिटीला सांगितलं की वेगवेगळे रिलिजन घेऊन त्याच्या आधारावर नॅचरल मॉरॅलिटी, द वर्ड इज नैसर्गिक नीतिमत्ता, अशी सर्व रिलिजनमधून घेऊन तुम्ही ते कोर्स बनवा. ती कमिटी परत आली, राधाकृष्णला सांगितलं की नाही, शक्य नाही. जे मॉरल एक धर्म शिकवतो त्याच्या बिलकुल उलटा दुसरा शिकवतो. बुद्धिझम जर समतेची भाषा करत असेल, स्वातंत्र्याची भाषा करत असेल, तर ब्राह्मणी समानतेची, कास्ट सिस्टीम आणि फ्रीडम चेकअप करण्याची भाषा करते. बुद्धिझम म्हणत असेल की देव नाही तर सारे इतर धर्म देव आहेत, हे शक्य नाही. देर इज नथिंग लाईक, हे जे म्हणतात ना, कोणती ती कवाली आहे ना, ती रास्ते अलग अलग है निशाना तो एक है, ते बाबासाहेबांनी फार हार्ड शब्द वापरला. कंपॅरेटिव्ह रिलिजन इज अ स्टुपिड आयडिया. देर कॅनॉट बी कंपॅरिझन. देर कॅन बी कंपॅरिझन बट देर आर डिफरन्सेस. देर इज नो वन वे. तर हे सर्व ते फेल्युअर झाले. तर शेवटी घटनेमध्ये हा मुद्दा आला, हा फार महत्वाचा आहे. म्हणून मी म्हणतो ते 2 मिनिटं मी बोलतो. तो घटनेमध्ये मुद्दा आला आणि हा प्रश्न बाबासाहेबांसमोर आला की काय करायचं रिलिजियस एज्युकेशनचं. त्यावेळेस बाबासाहेबांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते असं म्हणाले की वी शुड ड्रॉ ए डिस्टिंक्शन बिटवीन स्टडी ऑफ रिलिजन अँड टीचिंग ऑफ वन रिलिजन. की स्टडी ऑफ रिलिजन वी शुड अलाव. So you can have a department of religion, department of philosophy, you can have an undergraduate degree, postgraduate degree, PhD, no problem. Comparative religion study करा. परंतु एका धर्माचे विचार हे विद्यार्थ्यांना कोर्सेसच्या माध्यमातून शिकवू नये. आणि हे त्यांनी कन्वर्ट केलं आर्टिकल 28(1) मध्ये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आर्टिकल 28 तुम्ही काढा आणि तुम्हाला दिसेल no institution assisted by the state will teach one religion to the student. आज काय होत आहे, मग मी म्हणून मग सविस्तर त्या माझ्या नोटमध्ये लिहिलं की हे जे काही करिक्युलम मध्ये आज आलेलं आहे, 11 सिलेबस, आणि हे तुम्ही सर्व सांगितलेलं आहे, मनुस्मृती, पुराण, वेदान, हे सर्व शिकवले जाते. बीजेकडे सांगितलं, डज इट नॉट गो अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 28 की तुम्ही एक रिलिजन शिकवत आहे. रिलिजन शिकू नये. तुम्ही म्हणता की बुद्धिझम, जैनिझम हे सर्व आम्ही शिकवू, हे चुकीचं आहे. पण ते जर म्हणत असाल तर मग ते सर्व रिलिजन शिकवायला हवे होते ना, फक्त ब्रह्मॅनिझम, वैदिक ब्रह्मॅनिझम. अँड दॅट गोज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 28.
आता काहीतरी केसेस टाकत आहेत. नागपूरचे आपले सुखदेवे म्हणून आहेत, ते म्हणाले की ते काहीतरी करणार. तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं की जे इंडियन नॉलेज सिस्टम जी आहे ही डेफिनेशनली सस्टेनेबल नाही आहे, लिगली सस्टेनेबल नाही आहे, कॉन्स्टिट्यूशन वाईज ऑल्सो नॉट सस्टेनेबल. ते एकाच मार्गाने होऊ शकतं की यू शुड हॅव अ स्टडी ऑफ रिलिजन, यू शुड हॅव अ डिपार्टमेंट ऑफ रिलिजन, डू ॲज मच ॲज यू कॅन, परंतु एक रिलिजन कधीही शिकू नये विद्यार्थ्यांना. मायनॉरिटीला एक्सेप्शन केलेलं आहे की मायनॉरिटी रिलिजन जे आहेत, मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन जे आहेत, मुस्लिम आणि ख्रिश्चन, तेथे आपल्या धर्माची शिकवणी ते 1-2 क्लास शिकू शकतात. पण तेथे एक ॲडिशनल क्लॉज दिलेला आहे की जे नॉन ख्रिश्चन जर हायस्कूल असेल, नॉन ख्रिश्चन असतील तर त्यांच्यावर जोर जबरदस्ती नाही. त्यांचे जर पेरेंट म्हणत असतील तरच त्यांनी क्लास अटेंड करावे, अन्यथा करण्याची काही गरज नाही. तर आजच्या घडीला जे महाराष्ट्राची पॉलिसी आहे हे करिक्युलमची अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, इट इज नॉट मॉरल अँड इट इज नॉट कॉन्स्टिट्यूशनल. त्याच्यानंतर हा मुद्दा जो आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि याच्याशी जुळलेला एक मुद्दा मी सांगतो की अजून दुसरं कोणतं अनकॉन्स्टिट्युशनल आहे ते लिहिलं मी त्यांना कर्नाटका रिपोर्टमध्ये. तेच महाराष्ट्राच्या रिपोर्टमध्ये नोट बनवताना आम्ही तयार करत आहोत की महाराष्ट्रामध्ये एक संस्कृत विद्यापीठ आहे नागपूरला, आणि त्याचे किती कॉलेजेस आहेत, काहीतरी 7-8 कॉलेजेस आहेत. कर्नाटकामध्ये एक संस्कृत विद्यापीठ आहे, 30 कॉलेजेस आहेत. आता ते संस्कृत कॉलेज आहे ते कशाच्या आधारावर बनलेलं आहे, ते संस्कृत भाषा शिकवण्याच्या आधारावर प्रोव्हिजन आहे की क्लासिकल लँग्वेजला प्रमोट करावं, संस्कृत, पाली, प्राकृत, तामिळ, तेलुगू. म्हणून मग एक कमिटी आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमध्ये, ते पैसा देते. त्या कमिटीचा मी मेंबर होतो ॲज चेअरमन ऑफ UGC. तर करोडो रुपये त्यांना दिले जातात की संस्कृत करता करा. आज 13 ते 14 संस्कृत विद्यापीठे आहेत ऑल इंडियामध्ये. तर तेथे आमच्या परिचयाचे आहेत पूरण मेसराम, त्यांची पत्नी तेथे शिकवते. त्यांना मी विचारलं की जरा करिक्युलम दाखवा मला. जी भाषा शिकवत असतील काही ऑब्जेक्शन नाही, पण भाषेच्या नावावर काय शिकवलं जात आहे माहिती आहे तुम्हाला? संपूर्णपणे ब्राह्मणिझम शिकवलं जात आहे. जर तुम्ही दिल्लीमध्ये गेला, लाल बहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठ केलं तर लिहिलेलं आहे डिपार्टमेंट ऑफ रिच्युअल्स, सरळ सरळ नाव, हिंदू रिच्युअल्स. म्हणजे असं आहे की जे महाराष्ट्रामध्ये जे संस्कृत विद्यापीठ आहेत, 8 ते 10 संस्कृतचे कॉलेजेस आहेत, ते लँग्वेज शिकवण्याच्या बरोबर सोबतीला ब्रॅह्मॅनिकल नॉलेज शिकवत आहेत एका रिलिजनच्या विद्यार्थ्यांना. दॅट इज हाऊ यू आर गेटिंग ए यूथ विच इज सपोर्टिव्ह ऑफ हिंदू राष्ट्र और व्हॉट एव्हर यू वुड लाईक टू से. हे सुद्धा कॉन्स्टिट्युशनली अनव्हॅलिड आहे. मी सुखदेवना सांगितलं की हा सुद्धा क्लॉज घ्या आणि हे बघा संस्कृत विद्यापीठ हे कॉन्स्टिट्यूशनची रिक्वायरमेंट मीट करता की नाही. कारण की सर्वात महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ना, हे बाकीचं सर्व नाटक आहे. सर्वात महत्वाचं आहे की शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही ब्रॅह्मनिझम कसा वाढवा. RSSचे पहिले चीफ होते, त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही पॉलिटिक्स आणि समाज सोडून द्या, व्यक्तीला बदलावा. व्यक्ती बदला की समाज बदलेल, पॉलिटिक्स बदलेल. आणि आज तेच दिसत नाही. व्यक्तीला बदलवलं, त्याचे विचार बदलले, त्याची सामाजिक ऑर्गनायझेशन बदलते, त्याचं राजकीय पॉलिटिकल पार्टी बदलते. बाकी ही जी ऑर्गनायझेशन आहे नागपूरला, नाव घेत नाही मी, त्यांना 2च पोर्टफोलिओमध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे, एज्युकेशन अँड कल्चर. बाकी मग आम्ही इकॉनॉमी बघू, पण ह्याच्यामध्ये त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे हे सर्व येत आहे की समाज कसा बदला, व्यक्ती कसा बदलायचा, हाऊ डू वी मेक हिम प्रो ब्रॅह्मॅनिकल. आय एम नॉट टॉकिंग ऑफ पर्सन, आय एम टॉकिंग ऑफ आयडियोलॉजी. तर हा एक मोठा आहे, याच्यावर मी थोडा वेळ खर्च केलेला आहे. बट मी थांबतो इथे, कारण की ऑनलाईनवर सुद्धा आपल्याला बोलता येईल की ऑनलाईनचे अनेक वाईट परिणाम मला यांनी सांगितलेले आहेत की विद्यार्थी आता चांगले विद्यार्थी ऑनलाईनहून हे करत आहेत, फेस टू फेस एज्युकेशनला जात नाही आहे. त्यामध्ये क्वालिटी विल बी गोईंग डाऊन. बट द मोस्ट इम्पॉर्टंट इज की ऑनलाईन जर तुम्ही मोबाईलवर देणार आणि त्याचे जे पर्सेंटेज काढलेले आहेत, मी मोठ्या मुश्किलनं गावामध्ये 10%, 7% लोकांजवळ कम्प्युटर आहेत आणि इंटरनेट फॅसिलिटी आहे, त्या पोरांनी काय करावं? ज्यांच्याकडे फॅसिलिटीज आहेत ते करू शकणार नाही. म्हणून मी कर्नाटका रिपोर्टमध्ये सजेशन दिली की ऑनलाईन एज्युकेशन शुड बी डिस्करेज. बट इफ यू वॉन्ट ए ऑनलाईन एज्युकेशन, ए कॉलेज शुड डेव्हलप द फॅसिलिटी. कॉलेज शुड सेटअप द कम्प्युटर रूम आणि तेथे त्या मुलांनी मग बसावं आणि तेथे ते ऑनलाईनवर शिकवावं. मला नाही माहित की फॅसिलिटीज आहेत की नाही. तसंच फायनली फॉरेन युनिव्हर्सिटीच्या बाबतीत आम्ही
केलं की कर्नाटकावरून सजेशन दिले की नो फॉरेन युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसेस तुम्ही करू नका. कायदा काढला आता ते रोखता येत नाही. पण दुसरा एक माध्यम आहे, तो माध्यम आहे अशी रेग्युलेशन आलेलं आहे, इन्स्टिट्यूशन टू इन्स्टिट्यूशन कोलॅबोरेशन करायचं आणि डिग्री अवॉर्ड होऊ शकते. विद्यार्थी येथे रजिस्टर करतील, अमेरिकेमध्ये रजिस्टर करतील आणि त्याचा सिलेबस सुद्धा असेल, टीचर सुद्धा जातील, विद्यार्थी सुद्धा जातील. त्यांनी 3 पद्धतीने डिग्रीज मांडलेल्या आहेत. ड्युएल डिग्री, जॉईंट डिग्री अँड ट्युनिंग. ते चांगलं आहे. तर ह्या कॉलेजबरोबर उदाहरणार्थ जर कोलॅबोरेशन झालं तर सिलेबस माहीत होईल, पॅडागॉगी शिकवण्याची पद्धती माहीत होईल, तिथले टीचर येतील, आपले टीचर जातील. ह्या इन्स्टिट्यूशनचं एम्पॉवरमेंट होईल ना एज्युकेशनल. युनिव्हर्सिटीमध्ये नाही होणार. तर ती रिकमेंडेशन केलेली आहे. फ्रेंड्स, दीज आर सम ऑफ द थिंग दॅट शेअर विथ यू. त्याचे जे अंतर पैलू आहेत मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्याचा तुम्हाला काही फायदा होईल, उपयोग होईल, तुमच्या मागण्या करण्याकरता आय विल बी व्हेरी हॅपी. थँक्यू व्हेरी मच.